संस्कृती जपणाऱ्या सगळ्या बातम्या बघितल्या, पण यानंतर आपण बघणार आहोत पाश्चात्यांचं अंधानुकरण करणाऱ्या सगळ्यांचे त्या दिवट्यांची एक बातमी आहे। नाशिकच्या इगतपुरी इथं ड्रग सेवन करून बारबालांसह धिंगाणा घालणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे धुडगूस घालणारी ही सगळी पोरं IAS IPS अशा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुलं आहेत। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सागर, नेमकं काय केलं या सगळ्यांनी आणि आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का? ही खरं तर रविवारी मध्यरात्रीची गोष्ट आहे। असं सांगितलं जातं प्रत्यक्षदर्शींकडून की मिस्टी व्हॅली मधला एक बंगला जो आहे तो या मुलांनी भाडे तत्वावर घेतलेला होता त्या दिवशी, आणि त्या ठिकाणी जवळजवळ 10 बारबाला आणण्यात आलेल्या होत्या, ज्यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर लाऊडस्पीकर लावून बेधुंद होऊन नशेत तर होऊन ही सगळी लोक जे आहेत ते पार्टी करत होते अर्धनग्न अवस्थेमध्ये। आणि या सगळ्या प्रकाराची तक्रार जी आहे ती शेजाऱ्यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात केली, आणि त्याच्यानंतर जे सत्य समोर आलं ते अधिक धक्कादायक होतं। कारण याच्यामध्ये जे अटक करण्यात आले हे सगळे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे कुटुंबीय आहेत, ज्याच्यामध्ये विशेष उल्लेख करता येईल असं नंदुरबारच्या ACP ट्रॅफिक यांचा मुलगा आहे, नागपूरच्या DCPचा चुलत भाऊ याच्यामध्ये आहे, औरंगाबादच्या उपजिल्हाधिकाऱ्यांचा मुलगा आहे, ठाण्याच्या PWDतल्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा मुलगा आहे। अशी सगळी मोठी नावं याच्यामध्ये आढळून आली। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर दबाव टाकण्यात आला पोलिसांवर आणि संबंधितांवर की या संदर्भातला गुन्हा दाखल केला जाऊ नये, परंतु अखेर हा सगळा गुन्हा इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी पहाटे दाखल झाला, आणि सोमवारी दिवसभरामध्ये या लोकांनी इगतपुरी कोर्टातून जामीन मिळवून आपली सुटका सुद्धा करून घेतली। परंतु या सगळ्या प्रकाराच्या दरम्यान जे प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी ही सगळी तक्रार पोलिसात केली होती त्यांच्यानुसार इथे मोठ्या प्रमाणावर धिंगाणा घातला गेला, ड्रग अल्कोहोल याची मोठ्या प्रमाणावर वापर झाला, मद्यधुंद अवस्थेत ही सगळी लोक होती, आणि असं सांगितलं जाते की यातल्याच एका विद्यार्थ्याचा लग्न येणाऱ्या काळात आहे आणि त्याची ही बॅचलर पार्टी होती। तेव्हा ही बॅचलर पार्टी चांगलीच भोवली असं म्हणावं लागेल जर त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल झाले तर। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।